अवघडी चटकाय बसतो मंडळी असल्यावर बेकार काम राहते. चहा ठेवायला साधा चटका बसतो म्हणजे सोपं काम नाही ना. बाबू यांचं जीवन सुखी, डाबा मारायचा निघायचं, डोक्याला ताण नाही. शाळा एक शाळा आणि शाळा एक शाळा. काय करू राहिला? काय नाही. ते काम कोण करेल? तुला काय सांगितलंय मी? घेऊन ते पिस्टन सोडून चालणार लवकर. नको काय नको. वहिनी गेल्या बघ, काय गणगण करू राहिला? नाही तर घेऊन ये एकदाची वहिनीला. मूडच नाही मला काम. अरे मूड नाही, ते काम कोण करेल? मूड नाही म्हणे. तुला कधी एकदा झालाय पिस्टन सोडायला लावलंय, अजून पिस्टन सोडेल नाही तू. चाल पटकन, औषध सोडायचंय, परत बाकीचे काम आहे. आवर उठ पटकन. मी चाललो ट्रॅक्टर का बरं, ते गाय ते सोडून घे. तुला कधी गाई सोडायला लावली, एक काही काम करेन. उठलं उठतो 8 वाजता, आवरतो 9 वाजता. आवर पटकन, चाललो मी ट्रॅक्टर का. मर दे मा मूडच नाही आज काही काम. अरे चाल लवकर. मूड नाही म्हणे. आता काही मूडच नाही बा. मर्रा जाऊ तिकडे. काही मजा येईना, गाई सोडायच्या बांधायच्या. काय करणार, लक्ष्मी आपली ती. काम तर करावंच लागेल. चल आता फेब्रुवारी मध्ये. हा का, शिमलाच ना. हो 10 फेब्रुवारी. आणि ते मका कसे निघाले काय? आता एकदम मस्त झालं. उत्पन्न चांगलं निघालं का? मुळा बी चेंज झाला आपला. हा का, हो, एकदम किशोर भाऊच्या जोरात काम चालू होतं, काय भेटत ना काय? किशोर भाऊ काय? किशोर भाऊ, ए किशोर, किशोर भाऊ. ए चला आता काय नाना, काय रे? काय बोलावं काय. घरी असंच आहे. अरे पण का बरं, काय झालं? खरंय नाना, बायको नसल्यावर गणगण होती एवढी बाबा. मग असे बाबाला काय सांगायचं. दीपक भाऊ, हे खरंय का वहिनी गेल्यावर असं काही राहतात? हा मग खरंय. हा? मग असं हा तर आम्हाला काही ते अनुभव नाही अजून. हा, मग आता येईल ना, अनुभव येईल तुम्हाला. खरंय ते. तू तरी सांग निलेश भाऊ, सांगतो ना, घेऊन यायला लाव. जाऊ दे, पोराला लई डिप्रेशन मध्ये गेलाय. सांगतो ना. एवढा येडा नाही व्हायला पाहिजे बायकोमुळं. तो किती बघू काम आता काय धंदा असेल. करतो, शेती बिती मस्त. हा नाना, सांगा तुम्ही समजून त्याला. नाही ते व्हिडिओ मध्ये दोघं जोमात दिसतं ना, त्याला ते कमीपणा नाही, मी वाटत बोलतो असेल तसं. म्हणून किशोर जरा. भाऊशी बोलू का मी? मग सांगून द्या. आपण बोलू वाटलं तर. चला. सई, ए सई, सई. बायकोची एका मिनिटाला आठवण येते. पाणी पियाचंय आता, पाणी आपल्यालाच घ्यावं लागेल. जेवण करायचंय, जेवायला सुद्धा आता मलाच घ्यावं लागेल. ती नाही म्हटल्यावर कुठं खरे. मग मी त्या गेल्या कामाळ्यामध्ये अवघडी घेतो मीच. मग काय आता खरं, मी आता भांड्यामध्ये गालाच कुठं पाहावा आणि जेवायला ताट कोणता घ्यावा. एवढी हाल आहे, कसं करायचं सोपं नाही. जेवायला ताट घ्यावं लागेल. गणगणच होती बरं का. पण काय घ्यावं आता, बायको असती तर मस्त गरम गरम आला असतं सगळं. आता पोळ्या गार, चपाती गार, भाजी गार, कोबीची भाजी गार. आता काय करणार, पर्याय नाही. म्हणजे घास खायचं तरी बायकोची आठवणी. सोपं काम नाही राहिलं आता. ही बायकोची किंमत तवाच कळती जेव्हा ती माहेरा जाती. तवर किंमत कळत नाही आपल्याला. सोपं काम आहे. आता असती तर कांदा विंदा कापून दिला असता मला मस्तपैकी. असो आता काय पर्याय नाही. खा गपचीप 2 घास. खरंच मम्मी बायको म्हणजे किती आधार राहतो, आपल्याला किती आधार देते. अगं मिनिटाला तिची आठवण येते. मळ्यातून माणूस आला तरी पाणी प्यायला आठवण येते बायकोची. जेवण करायला गेलं तरी बायकोची आठवण. बायको म्हणजे जीवनाचा आधार आहे. ती एक जीवनाचा सल्लागार आहे. किती कळवळा आहे तिला आपल्याबद्दल. एका मिनिटासाठी नवऱ्यासाठी झटत राहते. याला काय आवडतं, याला काय आवडत नाही, याला काय खायला द्यावा, याला काय प्यायला द्यावा. म्हणजे सोपं नाही राहत ना ग. एवढं बायको आपल्यासाठी करती. एका मिनिटाला तिला कुठं नेलं नाही नेलं तरी ती एक शब्दाने सुद्धा आपल्याला म्हणत नाही का मला इकडे काबर नेलं नाही हो, मला तिकडे काबर नेलं नाही हो. म्हणजे किती आधार राहतो जीवनामध्ये, नाही का. म्हणजे मला गेल्या 4 दिवसात समजायला लागलं का बायको नाही तर एवढी गणगण व्हायला लागली. काय म्हणजे काम सुचना का दाम सुचना, काहीच कळायला मार्ग नाही राहिला ना. समजणच काय मला, काम करता येईना ना काही होईना. खरंच बायकोचा लय आधार राहतो जीवनामध्ये. बायको ही अवश्य आपली सल्लागार आहे. ती एक मुलगी आहे, तिने आईबाप घरदार सोडून येईल राहते आपल्यासाठी. आणि सगळं सोडून आपल्या म्हणजे माझे तुम्हाला आई वडिलांना आपलंच केलं तिने. त्यांना समजून घेतलं. ती ऍडजस्ट झाली आपल्यामध्ये. बरोबर आहे का नाही. म्हणजे एवढं सोपं काम नाही. हा ना, मला तर विशेष वाटलं राव तीच. म्हणजे सगळ्याच बायकांचा भरपूर ऍडजस्ट करते ते भाऊ. असं माझ बायकोचं नाही. का रे भाऊ, 8 वर्षात नाही कळालं, आता शिकायला का तुला? अग मग आता 8 वर्ष अनुभव घेतला. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आता समजायला 8 वर्षानंतर का बायको काय असते आपल्याला, तिचा किती आधार राहतो जीवनामध्ये ते आताही समजलं. काय सांगते गणगण झाली. आता येतो घेऊन तिला जाऊ दे मरू दे.
येतो घेऊन मग जातो सासूबाईला हा? मग काही घेऊन हा. कारण आता कर्म नाही म्हणून काही नाही आता जातो घेऊन हा? आणा. आणू ना चल